त्या माधुरीनं इथं येऊन एवढा तमाशा केला, माझ्या अंगावर हात उचलला, तुम्हाला काहीच नाही वाटलं? तिला एका शब्दानं पण काही नाही बोलले तुम्ही? न साधी माझी चौकशी केली, मला काय वाटतंय, मला कुठं लागलंय का, खूप दुखतंय का, काहीच विचारावंसं नाही वाटलं? तुमचं त्या माधुरी सोबत लग्न करायचं ठरलंय का? तसं असलं तर मला सांगा, मी सांगते माझ्या बापाला. बापाऐवजी मीच रॉकेल ओतून घेते. पण जे काय असेल ना ते खरं सांगा मला. का का कोण तुम्ही माझ्या? का म्हणून मी तुम्हाला सांगायचं? तुम्हाला काय वाटतं माझ्या माघारी तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही? ही मॅरेज सर्टिफिकेटचं खोळ काय काढलंय मध्येच? तुझं मॅरेज सर्टिफिकेटचं काम होऊन जाईल. मॅरेज सर्टिफिकेट? मला नाही माहित सुधाकर भाऊजी काय बोलत होते. येडा वाटलो मी? येडा वाटलो का? हे साळसूतपणाचं आव्हानाचं नाही माझ्या समोर. मला लग्न करायचं होतं ना, होतंय ना लग्न, मग गप लग्न करायचं. फालतू गोष्टीत नाक खोपसायचं नाही, कळलं? मला नाही कळत आहे तुम्ही काय बडबड. हो, ही जी चाललंय, जी होतंय, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. हे सगळं तुम्ही निस्तरायचं, ह्याच्यात मला नाही घ्यायचं, कळलं? काय तुम्हाला सांगितलं होतं ना, मला न विचारता माझ्या रूम मध्ये यायचं नाही. हा, मग नाही यायचं. निघा. निघा.